मदत. काय काका, कुठे निघालात एवढ्या घाई गडबडीत? समोरून रस्ता चाचपडत येणाऱ्या अंधवृद्धाचा हात धरत त्याला रस्ता ओलांडून देत तो म्हणाला, जरा स्टेशनचा रस्ता दाखवता का? अचानक मदतीला धावून आलेल्या त्या देवदूताला अंधवृद्धाने विचारले. हो नक्कीच. अहो काका, रस्ता दाखवता का काय म्हणता? चला, तुम्हाला मी गाडीतच बसवतो. असे म्हणत तो त्या वृद्ध अंधासह झपझप स्टेशनच्या दिशेने चालू लागला. अहो काका, समाजसेवा हीच खरी सेवा. आज तुमच्या रूपाने ती सेवा मला करायला मिळाली हे मी माझे भाग्यच समजतो. स्टेशनच्या दिशेने चालताना त्यांच्या तोंडाची पट्टी सतत चालूच होती. तेवढ्यात त्या अंधवृद्धाच्या खिशातील मोबाईलची रिंग वाजली आणि क्षणभर थांबून त्यांनी तो मोबाईल अटेंड केला आणि पुन्हा आपल्या खिशात कोंबत सोबत असलेल्या मदतनीसासह काहीशा वेगाने स्टेशनच्या दिशेने चालू लागले. वा बुवा, तुम्ही मोबाईल खूपच चांगल्या रीतीने हाताळता हो. कुठल्या कंपनीचा आहे, जरा दाखवता का? असे म्हणत त्या अंधवृद्धाचा मोबाईल त्याने पाहायला घेतला आणि त्या अंधवृद्धाने विश्वासाने आपला मोबाईल त्याच्याकडे दिला आणि दुसऱ्या क्षणी बराच वेळ त्या अंधवृद्धासह मदतीप्रमाणे वावरणारा तो क्षणार्धात त्याचा हात झटकून पसार झाला. चोर 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 असे म्हणत मोठ्याने ओरडणाऱ्या त्या अंधवृद्धाकडे पाहायला आता त्याला थोडा सुद्धा वेळ नव्हता. धन्यवाद.